हॅलो मंडळी, नमस्कार. तुम्हा सर्वांचं श्रावीज होम किचनमध्ये स्वागत आहे. तर उन्हाळा चालू झाला आहे आणि मी असं ठरवलं की आपण आज आईस्क्रीम बनवूया. तर सर्वात आधी ना फ्रीजमध्ये दूध थंड झालेलं होतं, ते दूध मी आधी गरम करायला ठेवलेले. जोपर्यंत दूध गरम होते आपण ड्रायफ्रूट कट करून घेतले आणि इथे मी कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे आणि हे कंडेन्स मिल्क आहे. तर मी काय केलं ना, दूध आटवल्याच्या नंतर थोडंसं एक कपभर दूध बाजूला काढून त्यामध्ये साधारण 4 ते 5 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेले हळूहळू. तर याचं प्रमाण तुम्ही कस्टर्ड पावडरच्या पॅकवर वाचू शकता. साधारण 1 लिटरसाठी मी इथे 4 ते 5 चमचे टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या दूध जेवढं आहे त्याच्या प्रमाणात टाका आणि जेव्हा छान अशी ती त्याची एक पेस्ट तयार झाली आहे त्यानंतर मी त्यामध्ये कंडेन्स मिल्क ॲड केलेलं आहे आणि याला असं बऱ्यापैकी थंड व्हायला ठेवलेलं आहे. जेव्हा हे रूम टेम्परेचरला आलं तेव्हा मी एकदम मिक्सरच्या भांड्यामधून 2 ते 3 वेळेस थोड्या वेळाने थांबून त्याला छान फिरून घेतलेले, म्हणजे ते कस्टर्ड पावडरचे जर काही राहिलेले असतील तर ते गोळे छानपैकी एकजीव होतील. त्यामध्येच थोडंसं केसर टाकलं आहे आणि भरपूर ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. तर ॲक्च्युली राजभोग फ्लेवरमध्ये तयार करत आहोत आपण आईस्क्रीम. कोणताही बाहेरचा फ्लेवर नाही टाकत आहोत त्याच्यात, फक्त ड्रायफ्रूट, दूध. त्यानंतर आता एका छानशा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल त्या डब्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे. माझ्याकडे सुकवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या आणि हे घरचेच छोटंसं झाड आहे, रोपटं, त्याचे आलेले गुलाब आहेत. तर ते मी त्याच्यावर टाकलेले. थोडेसे ड्रायफ्रूट टाकले गार्निशसाठी आणि एक 5 ते 6 तास डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं याला. तर छान उन्हाळ्याची नक्की रेसिपी करून पहा. साधी, सोपी, सिंपल आहे. उरलेली आईस्क्रीम अशापैकीच बाकीच्या डब्यामध्ये टाकून घेतलेली. श्रावीने सुद्धा मला खूप मदत केली यामध्ये. तर याला ओव्हरनाईट फ्रीज करू शकता किंवा 5 ते 6 तास तुम्ही फ्रीज केल्याच्या नंतर छान तयार होईल. डीप फ्रीज ऑन केलेले मी. तर ही अशापैकी तयार झाल्याच्या नंतर आईस्क्रीम आमची तयार आहे.